आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरू असलेल्या अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील तणाव आणि युद्धजन्य परिस्थितीचा थेट फटका आता स्थानिक उद्योगांना बसू लागला आहे. अंबरनाथ एमआयडीसी परिसरातील उद्योगांवर याचा गंभीर परिणाम होत असून उत्पादनात मोठी घट नोंदवली जात आहे. अंबरनाथ एमआयडीसीमध्ये सुमारे 1,400हून अधिक लघु व मध्यम उद्योग कार्यरत आहेत. या उद्योगांपैकी बहुसंख्य केमिकल, मॅन्युफॅक्चरिंग आणि प्रोसेसिंग युनिट्स पीएनजी आणि एलपीजी गॅसवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहेत. मात्र सध्याच्या जागतिक परिस्थितीमुळे गॅस पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला असून विशेषतः पीएनजी गॅसचा पुरवठा तब्बल 50%ने घटला आहे. या गॅस टंचाईमुळे उद्योगांचे उत्पादन क्षमतेवर परिणाम झाला आहे. अनेक कंपन्यांना उत्पादन कमी करावे लागले असून काही युनिट्स तात्पुरता बंद ठेवण्याची वेळ आली आहे. यामुळे केवळ उद्योगच नव्हे तर कामगार वर्गही अडचणीत सापडला आहे. सुरुवातीला एलपीजी गॅसचा पुरवठा खंडित झाल्याने परराज्यातून आलेल्या अनेक कामगारांनी आपल्या मूळ गावी परत जाण्याचा निर्णय घेतला आहे. याचबरोबर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवरही या परिस्थितीचा परिणाम झाला आहे. परदेशात होणारी निर्यात मोठ्या प्रमाणात मंदावली असून रॉ मटेरियलच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे उत्पादन खर्च वाढला असून कंपन्यांचा नफा कमी झाला आहे. या सर्व परिस्थितीचा एकत्रित परिणाम म्हणून गेल्या 1 महिन्यात अंबरनाथ एमआयडीसीमधील उद्योगांना तब्बल 1,000 कोटी रुपयाचे नुकसान सहन करावे लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. ही परिस्थिती दीर्घकाळ राहिल्यास उद्योग क्षेत्राला आणखी मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान अंबरनाथ एमआयडीसी मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनने सरकारकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली आहे. पीएनजी गॅसचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी आणि उद्योगांना दिलासा देण्यासाठी त्वरित उपाययोजना कराव्यात अशी मागणी असोसिएशनकडून करण्यात आली आहे. एकूणच जागतिक युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम स्थानिक उद्योगांवर कसा होतो याचे हे ठळक उदाहरण असून यावर तातडीने उपाय न झाल्यास उद्योग, रोजगार आणि अर्थव्यवस्थेवर मोठे संकट ओढवू शकते. ॲडिशनल अंबरनाथ या एरियात ऑलमोस्ट 1400 कंपन्या सध्या आणि सर्व कंपन्या कार्यरत. मुख्य म्हणजे युद्धाचे परिणाम हे आता स्पष्टपणे दिसायला लागलेले आहेत. गेले 1 महिन्यापासून युद्ध चालू आहे आणि गेले 15-20 दिवसात आम्ही हे बघितलेलं आहे की आपले जवळजवळ एक 15 ते 20% कामगार यांना एलपीजी सिलेंडर आणि सगळे जे बाहेरचे कामगार आहेत हे राहतात ज्या भागात, त्या भागामध्ये ते कमर्शियल सिलेंडर परचेस करतात आणि त्यातनं त्यांचं घर चालतंय. ते न मिळाल्यामुळे आमचे बरेचसे कामगार हे मायग्रेट झाले. एक मोठा भाग आहे. दुसरं, या सर्व कंपन्या या पीएनजी वर चालतात. तर पीएनजीचा सप्लाय एमजीएल आहे. आता काय केलंय त्यांनी सरळ सरळ 50% कट ऑफ केले. आज आमच्याकडे जेवढ्या केमिकल कंपन्या आहेत, मोठे मोठे बॉयलर्स आहेत, गोदरेज आहे, सीएट टायर्स आहे, फेरिंग आहे, मल्टीनॅशनल कंपन्या आहेत. या कंपन्यांना आता पीएनजी मिळेन असं झालेलं आहे. 50% पीएनजी वरती बिझनेस करू शकत नाही. त्याच्यामध्ये अजून एक अशी गोम आहे की 50% पेक्षा जर तुम्हाला जास्त पीएनजी पाहिजे असेल तर त्यांनी रेट ऑलमोस्ट डबल केलेला आहे. हे चुकीचं धोरण आहे सरकारचं. एमजीएल गव्हर्नमेंटचे, तुम्ही जर का पीएनजी देता तर तुमच्याकडे अवेलेबल असेल तर तुम्ही द्या. ते देत नाही सध्या आणि त्या पीएनजीच्या कमतरतेमुळे प्रोडक्शनवरती खूप इफेक्ट झालेला आहे. तर का फक्त ॲडिशनल अंबरनाथ एमआयडीसी एरिया बघितला तर या भागात एक ओव्हरऑल जो वार्षिक टर्नओव्हर आहे ना तो 50 ते 60 हजार कोटीचा आहे. त्याच्यामुळे गेल्या महिन्यात जर का आपण मंथलीच्या हिच्याने बघितलं तर एक 500 ते 700 कोटीचा टर्न इफेक्ट हा फक्त ॲडिशनल अंबरनाथ एमआयडीसी मध्ये बसलेला आहे. सकाळीचे इथून कन्फेक्शनरी ज्या आहेत आपल्या इथल्या त्यांचे आता एक्सपोर्ट टोटल बंद झालेलं आहे. एक्सपोर्टचं प्रमाण फारच कमी झालेलं आहे आणि याला कारण आता भरपूर आहेत. एकतर जलमार्गावरती जे कंटेनर्स आहेत त्याचं कॉस्टचं प्रमाण आता वाढलेलं आहे. दुसरी गोष्ट, वर्कर्स लोक नसल्यामुळे जे प्रोडक्शन पाहिजे इन टाइम ते आम्ही करू शकलेलो नाहीये. पीएनजी नसल्यामुळे ऑपरेशन ते होत नाहीये. या सर्व गोष्टीचा परिणाम असा झालेला आहे की 25 ते 30% उत्पादनावरती डायरेक्ट परिणाम झालेला आहे. तर या बाबतीत आम्ही सांगतो की आता पीएनजीचा सप्लाय तो रेग्युलर सर्वांना द्या, कारण पीएनजीचा तुकडा नाहीये. तो लवकरात लवकर जेवढ्या पण स्मॉल कंपन्या आहेत, मोठ्या कंपन्या आहेत, या सर्वांनी तो तुटवडा ताबडतोब भरून काढावा. एमजीएल जे मुख्य पुरवठादार आहे त्यांनी अंबरनाथ एमआयडीसी मध्येच एखादं ऑफिस ओपन करावं किंवा आम्ही आमचं ऑफिस त्याला द्यायला तयार आहोत तात्पुरतं, की इथे त्यांनी ताबडतोब पेपर वर्क करून जेवढ्या स्मॉल स्केल सेक्टर आहेत त्या लोकांना त्यांनी पीएनजी सप्लाय करावा की जेणेकरून एलपीजी वरचं जे अवलंबित्व आहे ते कमी होऊन जाईल. आम्ही सरकारला अजूनही इतर मागण्या केल्यात. फायनान्शियल काही सबसिडीज मागितलेल्या आहेत
बेसिकली सबसिडी नको, फक्त डिफर पेमेंट मागितलेलं आहे की जीएसटीचं पेमेंट जे आम्हाला महिन्याला करावं लागतं ते 3 महिने किंवा 6 महिने डिफर पेमेंट करून द्या, अशा काही आम्ही मागण्या केलेल्या आहेत. आता 1 महिना तर युद्धाला झालेला आहे आणि अजून पुढचे कोणालाच कल्पना नाही की युद्ध कुठे वाटचाल करत आहे. परंतु जर का उद्या युद्ध थांबलं तरी या झालेल्या 1 महिन्याच्या युद्धामुळे जे परिणाम होणार आहेत ना ते पुढचे कमीत कमी 5 ते 6 महिने होणार आहेत. आणि त्याची तयारी सरकारने आम्हाला मदत फक्त एका ठिकाणीच करावी की आम्ही काही ठराविक मागण्या केल्या. गव्हर्नमेंट गॅस देऊ शकत नाही, मान्य करतो. जो देऊ शकतात ते सरकारने मात्र ताबडतोब देण्यात यावे आणि बाकी जे फायनान्शियल जे आम्ही काही ठराविक बेनिफिट्स मागितलेले आहेत तेवढे निश्चितपणे सरकारने द्यावे.